अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येते। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं बाळापूर तालुक्यातील सतार शिवारात बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धडक कारवाई केली आहे। कारवाईत तब्बल 400 लिटर स्प्रिट, देशी दारूचे 550 बॉक्स आणि 55,000 बनावट बाटल्यांसह 30,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण याचा शोध आता उत्पादन शुल्क विभाग आणि बाळापूर पोलीस घेत आहेत। राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक अकोला जिल्हा यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली। त्यानुसार आम्ही कारवाई केलेली आहे। बाळापूर तालुक्यामध्ये सातारगाव या ठिकाणी एका ओसाड जागी एक बंद फॅक्टरी आढळून आलेली आहे। तिथे सगळे आम्ही इन्स्ट्रुमेंट जप्त केलेले आहे। त्यात प्रामुख्याने स्पिरिट आढळून आलेला आहे आणि जो डुप्लिकेट माल तयार करण्यात आला होता त्याचे 550 कंट्री लिकरचे म्हणजे देशी मद्याचे बॉक्सेस आपण जप्त केलेले आहे। समोरची कारवाई सुरू आहे आणि यामध्ये स्पिरिट सापडलं असल्यामुळे मूळ मालकापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू। यामध्ये साधारणतः 400 लिटर स्पिरिट सापडलेले आहे, 55,000 प्लास्टिकच्या सिल्वन बॉटल्स आणि लेबल्स सापडलेले आहे, पुठ्ठे वगैरे या अशा पद्धतीचं 30,90,000चा मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे।